नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज 7 राज्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध भागधारकांच्या क्षमता वृद्धीसाठी आयोजित राष्ट्रीय परिषदेचे ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. NSTD महिला विद्यापीठाने राष्ट्रीय शिक्षण परिषद NCTE यांच्या सहकार्याने या 2 दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धी, शिक्षण प्रशिक्षण, नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि कौशल्य विकास या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरातील शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ आणि धोरण निर्माते या परिषदेत सहभागी झाले आहेत. उद्घाटन सत्राला SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्राचार्य उज्ज्वला चक्रदेव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे, NCTEचे कार्यक्रम समन्वयक DK चतुर्वेदी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळानकर, केंद्रीय विद्यालय संघटनेचे आयुक्त विकास गुप्ता तसेच विद्यापीठाचे कुलसचिव प्राचार्य विलास नांदवडेकर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि NCTEचे अध्यक्ष प्राचार्य पंकज अरोरा यांचे व्हिडिओ संदेशही दाखवण्यात आले. या संदेशांमध्ये शिक्षकांच्या गुणवत्ता वृद्धीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ही परिषद शिक्षक व शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांसाठी मार्गदर्शक ठरणार असून शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याने अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.